बंगलोरमध्ये राहायला आल्यामुळे ना माझं हे एक नुकसान झालं. ज्या गोष्टीचं मी 4-5 वर्षापासून स्वप्न बघत होते ते अपुरंच राहिलं. काय ते पुढे सांगतेच. आज सकाळी लवकरच स्वयंपाक झाला होता, पण तरी रिधवीला आज थालीपीठ खायचे होते. कारण बरेच दिवस झाले इकडे आल्यापासून एकदाच कदाचित थालीपीठ बनवले गेले होते. मग छान भोपळ्याचे थालीपीठ बनवले आणि दिवसभराची सगळी रुटीन कामं आवरल्यानंतर ना संध्याकाळी डॉक्टरकडे जायचं होतं चेकअपसाठी. तर तिकडे जाऊन आलो आणि तिकडे गेल्यानंतर अचानक आमचं प्लॅन झालं, की रिधवीच्या बर्थडेसाठी ड्रेस घेऊया. कारण रिधवीचा बर्थडे अगदीच 3-4 दिवसांवर येऊन ठेपलाय. आता बर्थडे सेलिब्रेशन तर काही खूप मोठं नाहीये. आम्ही घरातली घरातच बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. पण तिच्यासाठी ड्रेस आणि काही गिफ्ट्स मी ऑर्डर केले, जे मी तुम्हाला दाखवेलच. आणि रिधवी झाल्यापासून माझी इच्छा होती, की तिला जेव्हा समजायला लागेल तेव्हा तिचा 5वा बर्थडे मी खूप मोठा सेलिब्रेट करेल. पण ही इच्छा अधुरीच राहते, कारण आम्ही एवढ्या दूर आहोत. इकडे सगळ्यांना येणं पॉसिबल नाही आणि आम्ही पण आत्ताच आलोय, सो आम्हालाही लगेच जाणं पॉसिबल नाही. आणि तिकडे रिधवीने खूप सारे ड्रेसेस ट्राय केले. ड्रेस घेताना ना खूप विचार करायला लागतो, कारण तो थोडा पण टोचला ना ती लगेच ड्रेस काढायचं म्हणते. कारण मागच्या बर्थडेला तिने असंच केलं. सगळे गेस्ट घरात होते तरीही मॅडम ड्रेस चेंज करून रिकाम्या झाल्या. यातला कोणता ड्रेस आम्ही घेतला नाही ते तुम्हाला बर्थडे व्लॉग मध्ये कळेलच. आणि या शॉपमध्ये चक्क 200-200 रुपयाला एवढ्या सुंदर सुंदर साड्या होत्या यार. खरं तर आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो, पण अचानक ड्रेस घेण्याचा डिसिजन झाला. त्यामुळे रिधवी खूप खुश होती. आणि ही गोल्डन साडी मला खूप जास्त आवडली. दीपकला म्हटलं देता का घेऊन? ते म्हणतात 300 रुपयाला असेल तर बघ देतो मी घेऊन म्हणून. त्यानंतर एवढं मायग्रेन पेन स्टार्ट झालं होतं ना, की विचारूच नका. आणि आज माझं नशीब चांगलं, की 2 तासातच डोकं दुखायचं थांबलं नाही. तर मला भीतीच वाटते, की मायग्रेन स्टार्ट झालं की 2-3 दिवस त्यातच जातात. आज काय बिग बॉस बघायला मिळालं नाही, पण सेमीफायनल मध्ये आपण पोहोचलो. सो ये असेच छान छान ब्लॉग बघण्यासाठी नक्की फॉलो करा. बाय.